संपूर्ण राज्यभरामध्ये धुळवड हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. होलिका दहन देखील तितक्याच उत्साहात राज्यभरामध्ये साजरा करण्यात आला आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने होलिका दहन जे आहे ते राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी साजरं केलेलं पाहायला मिळालं. आपल्यासोबत आमदार जितेंद्रजी आव्हाड आहेत. सर, काल संपूर्ण राज्यभरामध्ये होलिका दहन पार पडलेलं आहे, मात्र तुम्ही एका वेगळ्या अंदाजात होलिका दहन केलेलं आहे. वेगळ्या घोषणा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. वेगळ्या घोषणा नाही. बाबा 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 हे तर महाराष्ट्र संस्कृती आहे, परंपरा आहे. ते मी वेगळं काहीच नाही केलं. वेगळं काय त्याच्यात? परंपरेनुसार वागायचं असतं. त्याच्यामध्ये असं होतं की जो नाही झाला काकांचा तो काय होणार जनते. हां, मग ते पण बुरा ना मालो होली है. पाहिजे तशा घोषणा द्यायच्या असतात. मजा करायची असते होळीच्या दिवसात. लहान मोठं एकमेकांना रंग लावतात. फक्त महाराष्ट्रामध्ये रंगाचा बेरंग झाला हे थोडंसं आठवलं की जरा मन दुखी होतं. सर, होळी म्हटलं की सर्व रुसवे फुगवे बाजूला ठेवून शत्रुत्व बाजूला ठेवून एकत्र येऊन गळाभेटी होत असतात. या होळीनिमित्त रंग कुणाला द्यावेसे वाटतात, कुठले रंग कुणाला द्यावेसे वाटतात आणि रंग बदलणाऱ्यांना काय सल्ला असेल? ते एक जुनं गाणं आहे, पण ते सुंदर गाणं आहे. पण त्याच्यातलं पहिलं वाक्य फार चांगलं आहे. इस रंग बदलती दुनिया में इंसान की नीयत ठीक नहीं बदला. पुढे चांगलं आहे, खूप वाक्य चांगलं आहे, पण ते यायला सूट नाही आहे. महाराष्ट्राच्या जनतेला नेमक्या या रंगीबेरंगी शुभेच्छा कशा द्याल? हे महाराष्ट्राच्या जनतेने आनंद घ्यावा. रंग बदलणाऱ्यांना खरा रंग दाखवावा महाराष्ट्राचा. आणि ते एक गाणं आहे, जख्मी दिलों का बदला चुकाने, जख्मी दिलों का बदला चुकाने, आए है दीवाने दीवाने, आए है दीवाने दीवाने, होली आली रे होली आली रे, जख्मी दिलों का बदला चुकाने, आए है दीवाने. ज्या वेळेस जितेंद्र आव्हाड बोलत असतात किंवा ज्या वेळेस जितेंद्र आव्हाड हे काहीतरी एखादं शेरोशायरी करत असतात त्यावेळेस नेमका रोग कुणाकडे असतो? कारण परवाच्या एका कार्यक्रमामध्ये स्वतः अजितदादांनी तुमचं नाव घेतलं. तिळगुळ कुणाला द्यायचं तर जितेंद्र आव्हाडांना द्यायचं. आता त्यांच्या मनात काय मला थोडी माहिती आहे, पण माझ्या मनात गद्दारीचा प्रचंड राग आहे. जे काही शरद पवारांबरोबर झालं आहे ते म्हणजे होळी असो नाही तर दिवाळी असो, ज्या माणसांनी इतकं वाईट करून ठेवलं आहे त्यांची आठवणसुद्धा येणार नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. नक्कीच एकंदरीत जो काही होळी सण आहे तो साजरा झाला पाहिजे आणि रंग बदलणाऱ्यांचे बदला जनता नक्कीच घेईल असं प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.